तुम्हाला 99 रुपयाला एक पण काही परवडलं असेल म्हणजे ती गोष्ट म्हणजे ते प्रोडक्ट तुम्हाला लागतं 19 रुपये. म्हटलं सोन्या 19 रुपयाला दिसतंय फक्त, मग तिने 3 घेतले आणि मी 3 घेतले. मी पल्लवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये. तर मी शॉपिंगचे आधी पण व्हिडिओ एक टाकला होता आणि त्यानंतर पण कंटिन्यू करू म्हटलं, पण त्याच्यानंतर मध्येच काहीतरी कोकणचा व्लॉग मी टाकला. पण म्हटलं ठीक आहे, त्यासाठी मी काही काचेच्या जार वगैरे ते सगळं ऑर्डर केलं होतं. मिशोवर केलंय, काही झेप्टोवरनं पण मागवलंय किंवा काही ॲमेझॉनवर मागवलंय. पण त्याआधी सगळ्यात आधी डीमार्टला गेली होती, कारण की झेप्टो आणि मिशोपेक्षा पण मला ना जास्त म्हणजे कमी बजेटमध्ये असं वाटलं की डीमार्टमध्ये मिळतं, तर काही डीमार्टवरनं घेतलंय. तर आज पूर्णपणे डीमार्टचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर, मला सगळ्या गोष्टी दाखवते. चला, एकच झेप्टोवरनं ऑर्डर केली, म्हणजे जो आज व्हिडिओ टाकते त्या सगळ्या सामानामध्ये एकच केलंय मी झेप्टोवरनं ऑर्डर. तर ते आधी दाखवते. ते म्हणजे हे फेरोमा कंपनीचे 2 जार, असे काहीसे क्यूट जार आहेत. ते ह्या अशा बॉक्समध्ये आलेत. तर हे आपण साखर आणि पत्तीसाठी करू शकतो, म्हणजे आपल्यावर डिपेंड की आपल्याला काय ठेवायचंय. पण क्वालिटी खूप सुंदर आली त्याची. हे बघा, हेवी आहे. वर्षाची त्यांनी वॉरंटी दिली आहे. कुठे गेले की तिला भेटले मला. याच्यावर प्राइस 400 रुपये, पण मला काहीतरी 360 की 350 रुपयाला हे 2 मिळालेत. खूप क्यूट आहे. सेकंड प्रोडक्ट म्हणजे हे बघा. यामध्ये आपण स्पून साठी पण करू शकतो, स्पून ठेवण्यासाठी आणि किंवा चाकू वगैरे ठेवले असते. सेक्शन दिले त्यामध्ये बघा, 5 सेक्शन आहेत. आणि याला ना असं इकडे बघायची गरज नाही. जस्ट खाली एक रोटेटिंग आहे. हे बघा, असं ठेवल्यानंतर आपण असं करून घेऊ शकतो. सध्या मी स्पूनसाठी केलं नाही. कटलरी ट्रे आहे माझ्याकडे, मी बनवलं आहे किचनमध्ये. तर म्हटलं हे कशासाठी, सध्या तरी पेन वगैरे ठेवण्यासाठी स्टडी टेबलवर, किंवा म्हणजे मी 2 घेतले होते. तुमच्या समोर एकच दाखवते. हा जरा भेटलाय 135 रुपयाला. हे मी डीमार्टमधून घेतलंय. सॉरी, 135 ची किंमत होती, पण डीमार्ट प्राइस आहे 119, म्हणजे 120 रुपयाला भेटले. असे मी 2 घेतले. एक हा लाईट कलर आणि एक डार्क कलरमध्ये, एक बाथरूममध्ये ठेवलंय मी. टूथपेस्ट, टूथब्रश वगैरे ठेवण्यासाठी. पण युजफुल प्रोडक्ट हे बघा, 120 रुपयाला. त्यानंतर सर्वात जास्त काही परवडलं असेल म्हणजे ती गोष्ट म्हणजे ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवते. हे एवढं क्यूट जार, इतूसच आहे आणि काचेचं आहे. आणि बघा किती रुपये, 19 रुपये. फक्त 19 रुपयाचं क्यूट जार. ओवा वगैरे अजून जे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याकडे, ते ठेवण्यासाठी खरंच परफेक्ट आहे. बघा, आणि एकदम पॅक असं लीड दिलंय. मी आणि सोनिया गेलो होतो सोबत डीमार्टमध्ये. तर म्हटलं सोनिया 19 रुपयाला दिसतंय फक्त, मग तिने 3 घेतले आणि मी 3 घेतले. तर हे असे डीमार्टमध्ये जिथे काचेच्या बरण्या वगैरे मिळतात ना, तिथे खालच्या काउंटरला बघायचं, खालच्या सेक्शनला तिथे होतं. म्हणजे एक असंच कोणीतरी बघून ठेवलं असेल वरती, म्हणून आमचं लक्ष गेलं, नाही तर लक्ष नसतं गेलं. विचार होता की चांगले 5-6 जास्त घेऊयात, पण ऑलरेडी सामान एवढं झालं होतं जो दोघींजवळ पण. त्यामुळे म्हटलं चला 3 इज ओके, म्हणजे मी 3 घेतले आणि तिने 3 घेतले. खूप दिवस झाले, म्हणजे 1 महिना तरी झालाय सामान घेऊन, पण सगळ्या बरण्या वगैरे सगळं काचेचं सामान सगळं असंच पडलंय, काही भरलंच नाही. कारण की व्हिडिओ काढायचं होतं ना, ऑलरेडी फोनमध्ये खूप व्हिडिओ पडले. तर आधी ते पोस्ट करू म्हटलं, त्याच्यानंतर एक पोस्ट करू. तर त्यानंतर आहे हे 2. आता त्याला काय म्हणतात मलाही नाही सांगता येणार, पण जे आपण मीठ असेल किंवा चाट मसाला असेल किंवा वरून टाकायचं जे पण बारीक गोष्टी असतात,
तर त्यासाठी हे परफेक्ट आहे. माझ्याकडे आधी होते 3 होते, पण ते प्लास्टिकचे होते आणि प्लास्टिक जास्त काळपर्यंत यूज नाही करायला पाहिजे असं म्हणतात. मग जेवढं आपल्याकडनं होतंय तर तेवढं आपण करू शकतो. तर हे मला एक भेटलं आहे, त्यामुळे मला जरा महाग वाटलं. हे बघा 89चं दिली त्यांनी डीमार्टची प्राईस, 89 रुपयाला. ते पण सेम तसंच आहे. हे बघा वरती स्टीलची बॉडी आहे आणि खाली ग्लास. छान आहे. मी 2च घेतले, जास्त काही घेतले नाही. ते 90 रुपयाला एक होतं तर जरा, पण क्वालिटी खूप भारी आहे, खूप हेवी आहे. तर ठीक आहे 90 रुपये एकदाच घेण्यात काही अर्थ नाही, हळूहळू घ्यायच्या गोष्टी, त्यामुळे 2च आणले. आणि काचेच्या गोष्टी कुठपर्यंत टिकणार आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे आपल्या हाताने किती टिकणार आहेत त्यानंतर पुढच्या गोष्टी घ्यायला. त्यानंतर ऑनलाईनपेक्षा एखादी गोष्ट जर ती खूपच परवडली असेल त्या म्हणजे हे जार. हे डीमार्ट प्राइस आहे याची फक्त 99 रुपये. 1 लिटरची 1 किलोची जार आहे. तर बरणी मिशोवर सगळ्या गोष्टी स्वस्त मिळतात असं म्हणतात, म्हणजे मिळतात पण डीमार्टमध्ये त्यापेक्षाही स्वस्त मला 99 रुपयाला एक पडली ही. आणि मिशोवर काहीतरी एक त्या पण घेतल्या मी मिशोच्या, त्या मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. तर मिशोची काहीतरी 127-120 रुपयाला एक होती, तर ही 100 रुपयाला एक, म्हणजे 99 रुपयाला एक पडली. आणि त्यानंतर आहे ही वाली जार, जी अर्धा किलोची जवळपास आहे. फक्त जारला बाहेरून टेक्स्चर दिलंय त्यांनी आणि त्या मानाने ना याची प्राइस एकदम ओके आहे. तरी 69 म्हणजे अराउंड 70 रुपयाला मला पडली. जर अशा भरण्या जर आपण ऑनलाईन शोधायला गेलो ना तर हमखास त्या महागच आहे. जर घ्यायचं असेल तर बऱ्याच लोकांकडे आहे पण आणि असतील पण आणि काहींकडे नाही आहे, तर जाऊन तुम्ही चेक करू शकता डीमार्टमध्ये, तर मिळेल तुम्हाला. त्यानंतर आहे म्हणजे हा बॉक्स. यामध्ये मी घेतले ग्लासेस. तर हा 6 ग्लासचा सेट आहे. तर मला हा भेटलाय 250च्या आसपास, 250 की 300च्या आसपास. बाकी पण आम्ही बघितले तिथे तर काही जास्त रेटचे होते, पण जे काही कमी रेट्सचे होते ना त्यांची क्वालिटी चांगली नव्हती. पण 250च्या मानाने याची क्वालिटी म्हणजे खूप जास्त हेवी आहे. आणि असं नाही की ते छोटे आहेत, ते जागीच असे मोठे दिलेत. तर दिसायला जरी छोटे असले ना तरी त्यामध्ये भरपूर ज्यूस बसतो. तर मला तरी वाटतं की खूप परफेक्ट आहेत ते ग्लास त्या रेटमध्ये. आता ही छोट्या जार घेतल्या आहेत मी, ह्या टाईपच्या प्लेन आहेत, त्या दिसायला खूप छान आहेत पण त्या मानाने ना 350 ml चीच आहे फक्त, आणि 79 रुपयाला आहे, म्हणजे जवळपास 80 रुपये. तर 80 रुपयाला 350 ml ची जार म्हणजे क्वालिटी तर खूप जबरदस्त आहे, क्वालिटीबद्दल काहीच इश्यू नाही. पण तरी पण ना 80 रुपयाला जरा मला महाग वाटली, त्यामुळे मी त्या 2च घेतल्या आहेत. आणि आता सर्वात मेन मुद्दा म्हणजे ह्या 2 जार. आता जी माझी डावी साईडची आहे ना तर ती मिशोची आहे 127 रुपयाची, आणि इकडची जे क्लिअर ग्लास दिसतोय, व्हाईट ग्लास दिसतोय ना तो आहे डीमार्ट. दोघांमध्ये पण फरक आहे, म्हणजे डीमार्टची जरा एकदमच व्हाईट ग्लास आहे आणि तो जरासा पिवळा पिवळा ग्लास आहे. ग्लास आहे शेवटी, पण मग मला जरा थोडी क्वालिटी ना मिशोवाल्याची जरा बरी वाटली, पण मग पैसा पण तर जास्तच आहे, 127 रुपयाला एक. तर मी त्या 6 घेतल्या आहे आणि ह्या 6 घेतल्या आहेत. तर हे सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या म्हणून साईडला ठेवल्या होत्या खूप दिवसांपासून, म्हणजे जवळपास 1 महिन्यापासून ठेवलेल्या होत्या. फायनली त्याचा व्हिडिओ काढला, म्हटलं आता चला आता वॉश करून घेऊयात. तर आधी पूर्ण जेवढे जमतील तेवढे स्टिकर काढून घेतले आणि काही हाताने वॉश केले आहे आणि काही डिशवॉशरमध्ये टाकल्या होत्या मी. पण त्याच्या कॅपला ना आतमधनं फायबर लावलं आहे, त्यामुळे ते डिशवॉशरमध्ये नाही टाकू शकले. काही 2-3च टाकलेत वाटतं मी, आणि बाकीच्या हातानेच वॉश केले. म्हटलं चेक तरी करूया म्हणजे काय होतं तर. पण मला असं जाणवलं की एका कॅपला जरा क्रॅक केला आहे, कारण की त्याच्यामध्ये 100 डिग्री सेल्सिअसवरती पाणी गरम करतं डिशवॉशरमध्ये. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ पण मी देणार आहे तुम्हाला, पण त्याचा मुहूर्त कधी निघतो हे माहिती नाही मला. हे काम जरी फटाफट करते असं वाटलं तरी पण खूप किचकट आहे, कारण की एक एक लावावं लागतं. सर्व जार मस्तपैकी धुवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये ते वाळवले, कारण की त्याच्यामध्ये सगळं डाळी वगैरे काय सामान भरायचं ते भरायचं होतं, सेट करायचं होतं म्हणजे किचन, जे कधीपासनं तसंच पडलं आहे.
आणि आज फायनली ते मी सेट केलं आहे. तर याचा सेपरेट व्हिडिओ मी देणार आहे. किचनचा टूर तर आपला राहिलाच आहे, त्यामुळे फक्त असं वरून वरून दाखवते की सगळ्या वरण्या मी कशा अरेंज केल्या आणि त्यामध्ये काय टाकलं. तर असा होता आजचा व्लॉग. तर आवडलाच आहे तुम्हाला माहिती मला तर प्लीज एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका. कोकण ट्रिपचा व्लॉग जर बघितला नसेल तर याआधी तोच टाकला आहे, तो नक्की बघा. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.